तर मित्रांनो, आत्ता मी आहे गोमंतकामध्ये मी पोंड्याला आलेलो आहे। पोंड्याला आपण शांतादुर्गा मंदिरामध्ये शांतादुर्गाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। या मंदिराची वैशिष्ट्य ही आहे की जेव्हा दुर्गा अवतार घेतला गेला होता देवीकडनं, तेव्हा तिला शांत करण्यासाठी किंवा ती जेव्हा शांत झाली तेव्हा ती ह्या परिसरामध्ये दुर्गा शांत झाली, म्हणून ह्या मंदिराला शांतादुर्गा असं म्हणतात। आपण चला मंदिरामध्ये जाऊन शांतादुर्गांचं दर्शन घेऊ, मंदिर बघू, मंदिराची काय विशेषता आहे तेही जाणून घेऊ। तर चला माझ्याबरोबर। एकदा भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यामध्ये काही कारणाने युद्ध सुरू झालं। युद्ध बरेच दिवस लांबलं। युद्धाचा काही निकाल लागत नव्हता। दोघंही खूपच क्रोधित होते। हे युद्ध ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं। ब्रह्मदेव चिंतित झाले। चिंतित झाल्यामुळे त्यांनी दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण दोघंही खूपच क्रोधित होते। दोघंही समजण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अशावेळी ब्रह्मदेवांनी माता पार्वती हिचं स्मरण केलं। माता पार्वतींची भेट घेतली आणि माता पार्वतींना विनंती केली की त्यांनी ह्या युद्धामध्ये हस्तक्षेप करावा आणि युद्धाचा अंत घडवून आणावा। माता पार्वतींनी दोघांनाही समजवले, पण दोघांनी ऐकण्यास नकार दिला। अशावेळी माता पार्वतींनी दुर्गावतार धारण केला। त्यांचा क्रोध, त्यांचा आविर्भाव बघून भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोघंही शांत झाले। दोघांनाही माता पार्वतींनी शांत केलं आणि त्यामुळे माता पार्वतीला शांतादुर्गा या नावाने इथे ओळखले जाऊ लागले। दुर्गा आणि शांतादुर्गा ह्याच त्यांच्या भूमिकेचं प्रतीक म्हणजे शांतादुर्गा मंदिर। पोंडा शहरापासून 6 किलोमीटरवर केवलम या गावामध्ये हे मंदिर आहे। शांतादुर्गा मंदिराचं प्रवेशद्वार। शांतादुर्गा मंदिर सुंदर आहे। गोव्यातल्या मंदिरांची ही विशेषता असते की गोव्यातली मंदिरं अतिशय चटकदार रंगामध्ये, ज्याला आपण व्हायब्रंट कलर म्हणतो, तसे व्हायब्रंट कलर्स असतात। गोव्यातल्या मंदिरांमध्ये स्थापत्यशास्त्रामध्ये आपल्याला थोडा पोर्तुगीज इन्फ्लुएन्स जरूर दिसतो, तसा ह्याही मंदिरामध्ये आहे। जर समजा आपण ही खिडक्यांची जी कमानी आहेत, या कमानी बघितल्या तर ह्याच्यावर पोर्तुगीज इन्फ्लुएन्स असलेलं आपल्याला लक्षात येतंय। दीपमाळ किंवा दीपस्तंभ अतिशय सुंदर आहे। अतिशय सुंदर असा दीपस्तंभ आहे। बऱ्यापैकी उंच आहे, छान आहे।
दर्शनासाठी ड्रेस कोड आहे. मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिराचे सभागृह हे व्हायब्रंट कलरने रंगवण्यात आलेलं आहे. झुंबर ही कोकणातली एक जी मंदिरांची वैशिष्ट्ये असतात ती वैशिष्ट्ये आपल्याला इथे बघायला मिळतात. कलाकुसर अप्रतिम आहे. दुर्दैवाने इथे व्हिडिओ शूटिंगला परमिशन नसल्यामुळे आपण खूप जवळून ह्या नक्षीकामाचा या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. तरी जेवढं शूटिंग करता येणं मला शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. गाभाऱ्यात असलेली देवींची मूर्ती अतिशय लोभस आणि सुंदर आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव हे विलोभनीय आहेत आणि चेहऱ्याकडे बघताना आपल्याला पवित्रता आणि शांतता दोन्हीचा लाभ होतो. आत्ताच आम्हाला शूटिंग थांबवण्यास सांगितले आहे. तशी मंदिर आवारात व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाही. मंदिराचे पावित्र्य, शुद्धता, निर्मळता राखण्यासाठी हे योग्यच आहे. उदाहरणादाखल आपण टिकटॉक आणि रील्सवर सुरू असलेला तमाशा दाखवू शकतो. हिंदू मंदिरे आपल्या संस्कृतीचा आरसा असतात. मंदिराची कलाकुसर, नक्षीकाम, देवदेवतांच्या सर्वांग सुंदर मूर्ती, त्यांचा इतिहास, सौंदर्य, स्थापत्यशास्त्र, वैज्ञानिकता आमच्यासारखे यूट्यूबर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल झाला तर मंदिरांची कीर्ती सर्वदूर पसरून अधिक भाविकांच्या आवाक्यात दर्शन आणणे हा उद्देश साध्य होत असतो. त्यातून मंदिराला आणि परिसराला पर्यटनाची साथ लाभू शकते. म्हणून निदान अभ्यासू लोकांना व्हिडिओ शूटिंगची परवानगी मिळावी ही अपेक्षा. अर्थातच हा वादाचा विषय आहे. आपण आपले मत कॉमेंटमध्ये जरूर मांडा. हा दीपस्तंभ साधारणतः 40 फूट उंचीचा हा दीपस्तंभ असून त्याच्यावरची पोर्तुगीज स्थापत्यशैली आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर असा हा दीपस्तंभ आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. परत भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू व्हेरी मच.